तर आज आहे शनिवार आणि आता वाजले आहे सकाळचे 11:30. तर रोजच्याच प्रमाणे आपली बरीचशी कामं आवडलेली आहेत. काय खाली बसू, तर श्रेयाची इच्छा आहे की मी खाली बसावं. मग चला खाली बसूया. अरे पण मी इथे मलाच टेक घेतलेली, तू का बसला? तर मग चला आता तर काय झालेलं, मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं मेशोवरून. तर ते आलेलं आहे, काल संध्याकाळी आलं होतं. तर म्हटलं चला आता ते आज अनबॉक्सिंग करूया. तर काय ऑर्डर केलेलं मी पहिले ते सांगते. तर मी ऑर्डर केलेलं जे सेल्फी स्टिक असते ते आले, त्याच्या सोबतच स्टँड वगैरे. तर पाहूयात आता, एवढीचाच बॉक्स आलाय, मला वाटलं मोठं असेल. तर पाहूयात याच्यामध्ये काय, मला वाटतं फोल्डिंग्स वगैरे असेल. तर मग चला पहिले आपण हे अनबॉक्सिंग करूया. खूप चांगलं आहे. तेच पाहण्यासाठी आपण याला फोडत आहोत. कंदीरात मराठी बोलायचं बी. अरे तेच तर बघायचंय ना, म्हणून तर आपण फोडतो. चला आता पॅकिंग चांगली पूर्ण पॅक करून दिले. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अशी एक सेल्फी स्टिक आहे आणि हे वाला एक स्टँड आहे. तर पाहूयात आता ओपन करून. 3-in-1 होतं याच्यामध्ये, त्याच्यावरती देताना. तर हा एक सेल्फी स्टिक आहे, डायमेन्शन वगैरे दिलेलं आहे, स्टेनलेस स्टीलची आहे. तर मग चला फायनली आपण याला ओपन करूया. आणि हे तर असतंच मॅन्युअल हाऊ टू यूज. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अशी ही सेल्फी स्टिक आलेली आहे. आणि मी ह्याचं वाला मागवलेलं, ते रिमोट वालं नसतं का, परंतु याच्यामध्ये रिमोट काही दिसत नाही आणि याच्यावरती पण काही रिमोटचं दिलं नाही. तर पाहू आता मी हे पूर्ण पहिले ओपन करून पाहते. यालाच आहे तर डायरेक्ट इथे बटन तर असतंच नॉर्मली. हो, आणि तुम्ही पाहू शकता इथे हा स्क्रू आहे, हे वरचं ऍडजस्ट करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता इथे फक्त हे वरती प्रेस करायचं आहे. तर एवढी हाईट येत आहे, म्हणजे बसून आपण व्हिडिओ काढू शकतो, उभं राहून नाही काढता. तर ठीक आहे, आता पाहूयात कसं आहे काय आहे. नाहीतर मग रिटर्नचं तर ऑप्शन आहेच, पण हे फक्त सेल्फी स्टिकच आलेली आहे. तर पाहूयात, मी जे ऑर्डर केलेलं ते 3-in-1 होतं. मला वाटलं 3 वेगवेगळ्या प्रकारचे येतील आणि प्लस रिमोट येईल. तर त्यासाठी मी ऑर्डर केलेलं काहीतरी 200 का काहीतरी समथिंगलाच होतं. तर पाहूयात, क्वालिटी तर चांगली आलेली आहे, परंतु रिमोट वगैरे नाही आहे. ते कसं रिमोटचं वगैरे असल्यामुळे ते यूज करायला पण इझी पडून जातं. तर मग ठीक आहे, पाहूयात आता आपण. त्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. आता एकदा चेक करते परत की सगळं, की त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आणि आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलंय त्यांनी. ठीक आहे, तुझ्या फ्रेंड्सला दाखव. अरे तुटल ते, जास्त पण हे नको करू. आणि जर का मग नाहीच आवडलं तर मग रिटर्नचं ऑप्शन तर आहेच. तर मग चला आता बाकीचं आवरून घेते. हे थोडंसं ट्राय करून बघते. याचं मॅन्युअल पण आहे, नॉर्मल आहे, मॅन्युअलमध्ये पण दिलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण रिमोट दिलेलं आहे त्याचं, ते सेन्सर. तर इथे दिसतंय का तुम्हाला? तर याच्यामध्ये पण दिलेलं आहे रिमोटवालं, सेन्सरवालं. तर परंतु त्याच्यामध्ये ते मिसिंग आहे. मग एकदा एक्सचेंज करूया. आणि हे कशासाठी मागवलं हे तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजेलच, कारण की आम्ही ट्रिपला जाणार आहोत. कुठे जातोय, कधी जातोय ते समजेलच तुम्हाला. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. तर मग चला बाकीचं आवरून घेते. आणि कसं आहे, आता उन्हाळा ऑलमोस्ट चालूच झालेला आहे. तर काय होतं, उन्हाळ्यामध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे येतो आणि उन्हाळा चालू होण्याच्या आधी आपण काहीतरी तयारी करत असतो. तर ती तयारी म्हटलं आजपासून चालू करू. मी कालच थोडंसं घरामध्ये तयारी, म्हणजे ते सध्या तर घरच आवरायचं पहिली गोष्ट, कारण की काय होतं, उन्हाळ्यामध्ये पाण्याचे खूप इश्यू येतात. मग तेव्हा आपण जास्त एवढं पाणी यूज करू शकत नाही कशाला, तेव्हा पिण्यालाच आपल्याला हे करून यूज करावं लागतं. तर मग म्हणलं की
पूर्ण पाणीची थोडीशी टंचाई येईपर्यंत आपण थोडंसं आवरून घेऊया. तर मग काल मी जाळ्या वगैरे काढला, 1-2 ज्या बेडशीट वगैरे आहेत त्या पण क्लीन करून घेतल्या. तर आज चाललेलं की याचे जे आपले कवर आहेत सोफ्याचे, ते कवर वगैरे किंवा ब्लँकेट्स वगैरे कसं एकदा धुवून टाकले ना मग टेन्शन नाही राहणार. आणि आता ब्लँकेट्स वगैरे तर काय जास्त यूज नाही होणार, कारण की उन्हाळा आणि मुंबईची गरमी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्याची काही गरज लागत नाही. तर मग चला सगळं धुवून एकदा व्यवस्थित ठेवून दिलं म्हणजे टेन्शन नाही. आणि उन्हाळ्यामध्ये धूळ वगैरे पण खूप येणार, तर मग त्याच्यामुळे पण सगळं एकदा व्यवस्थित पॅक केलं की सगळं व्यवस्थित राहील, म्हणजे डायरेक्ट पावसाळा चालू झाल्यावरच काढायला येईल. तर मग चला आता तेच थोडी थोडी कामं करून घेते. तर तुम्हीही तयारी करता का नाही उन्हाळ्याच्या आधी ते पण आम्हाला कमेंट करून नक्की. नसेल केली तर विचार कसला करताय, तुम्ही पण घ्या तयारी करायला. तर मग चला आता थोडंसं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळाने. हे सेल्फी स्टिकचं पाहू आता मी थोडंसं हे करते, यांच्याशी पण डिस्कस करते आणि मग नंतर आपण त्याचा निर्णय घेऊया. तर काय निर्णय घेते ते तुमच्यासोबत शेअर करेन. सो स्टे ट्यून्ड गाइस. तर नमस्कार सगळ्यांना. तर फायनली मगाशी काय झालं ते थांबलो रिव्ह्यू देता देता, कारण की श्रेयसचं चाललेलं मध्ये आणि मग मी श्रेयस झोपल्यावरती हे पूर्ण पुन्हा एकदा चेक केलं. तर मग तुम्ही पाहू शकता मी बोललेलं की ह्याचा रिमोट नाही आलेला, परंतु याचा रिमोट पण आलेला आहे आणि जसं मला पाहिजे होतं तसंच आहे, फक्त हे 3-in-1 आहे. तर तुम्ही त्या टाईपने हे यूज करू शकता. तर ते मगाशी माझीच मिस्टेक झाली, मी पाहिलं नाही. तर तुम्ही पाहू शकता हे असं ओपन केल्यावरती हे असं वरती होतं, तर इथे 5 हे आहे स्टिक आणि इथं मी बोललेलं ना बटन आहे, तर हे फक्त बटन नाहीये, हाच रिमोट आहे. तर तुम्ही इथे असं पण क्लिक करू शकता आणि हा रिमूवेबल रिमोट आहे. तर तुम्ही पाहू शकता असं, आणि हा ब्लूटूथ वरती चालतो. हे स्टार्ट करायचं, ह्याला सेल आहे आतमध्ये, आणि हे स्टार्ट करायचं आणि आपल्या फोनचं ब्लूटूथ चालू करायचं, तर मग हे कनेक्ट होतं. तर असं आहे. आणि मी बोललेलं की ट्रायपॉड नाहीये, तर याला ट्रायपॉड आहे, फक्त यालाच येते ही जी आपली स्टिक आहे पकडायची, तर यालाच इथे ट्रायपॉड आहे. तर तुम्ही हे असं ठेवून मग असं करू शकता. आणि हे मी बोललेलं ना 3-in-1 आहे ते बोललेले, तर हे असं मुवेबल आहे. जर का तुम्हाला आता ब्लॉगिंगसाठी आपल्याला माहिती आहे ॲडव्हान्स फोन लागतो, तर तुम्ही मग या दोघांमध्ये फोन स्टिक करू शकता. हे पण असं ओपन होतं. तर आपण या दोघांमध्ये, आणि हे एकाच साईडनी स्ट्रेचेबल आहे, तर माझा फोन बसतोय, मी ह्याला ट्राय करून पाहिलंय. आणि जर का उभं करायचं असेल तर मग तर मग हे असं होत आहे. तर मग त्याच्यामुळेच मग मला आवडलं हे, कारण की व्यवस्थित आहे. हाईट ठीक आहे, म्हणजे आपण बसून करू शकतो एवढी हाईट आहे. जर का आपल्याला उभं राहून करायचं असेल तर मग ती जास्त मोठं लागेल, परंतु हे मला वाटतं प्राईसच्या मानाने पण ठीक आहे आणि चांगलं आहे. जास्त काही यूज नाही होत माझा, कारण की कोणी ना कोणी अवेलेबल असतंच व्हिडिओ काढायला, परंतु कसं कधी कोणी नसेल तर मग थोडंसं इश्यू होतो, तर त्यासाठी मग हे चांगलं आहे. तर मग चला याला मी 10/10 रेट करेल. मी केलं तिथं 5 स्टार देऊन टाकले. तर मग चला तुम्हाला कसा वाटला हा ट्रायपॉड किंवा सेल्फी स्टिक हे मग आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मग हे बंद करताना पण असंच बंद करायचं, आणि कुठे न्यायला वगैरे कसं इझी आहे, फक्त असं करून याच्यामध्ये टाकायचं आणि हा बॉक्स आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो. तर मग चला आता ट्रिपची एक तयारी झालेली आहे. तर बाकीची काय मग बॅग वगैरे भरायची. आता चाललंय की ट्रॅव्हलिंग बॅग न्यायची का नॉर्मल न्यायची, तर त्याचंच चाललंय. तर पाहू आता. तर हे छान आलं. मगाशी मला वाटलं होतं की काय फसलं का काय, परंतु मी ते पुन्हा पाहिलं, कारण की हे वेगळंच होतं. मग याचं मॅन्युअल वगैरे पण पाहिलं. श्रेयस झोपल्यावर कसं होतं, मुलांची गडबड चालू असते, मग त्याच्यात राहून जातं. काय नवीन आणलं की जशी आपल्याला क्युरियोसिटी असती की काय असेल याच्यामध्ये, तशी मुलांना पण असती. आणि मग जास्त त्याला ओरडण्यात पण अर्थ नाही, कारण की आपण पण लहानपणी तसंच होतो. तर मग चला. आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे, संध्याकाळचा नाश्ता. आता थोडा वेळ श्रेयस खाली वगैरे खेळायला जाईल आणि मग नंतर डिनर वगैरे करून मग आजचा दिवस संपून जाईल. तर मग चला तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. सेल्फी स्टिक आवडली का नाही ते पण सांगा. 3-in-1 आहे त्याच्यामुळे छान आहे, आणि फोटोज वगैरे पण क्लिक करायला इझी आहे. तर श्रेयसनी आम्ही बरेचसे फोटो क्लिक बोललेलं की हे क्लीन करायचं होतं सोफ्याचे कवर वगैरे, उन्हाळ्याची तयारी. परंतु काय झालं
ते काही करता नाही आलं जास्त, कारण की सकाळी टाकीच ओव्हरफ्लो झाली नव्हती. मग पाण्याचं आज नाईटला पाणी येणार आहे, तर मग म्हणलं आज पाणी एक्स्ट्रा स्टोअर करून ठेवलं आणि मग उद्या करेल. परंतु कसं होतं, आपण हेच कामं करण्यात बिझी होऊन जातो बायका, आणि महत्त्वाचं काम म्हणजे जे आपल्याकडे लक्ष देणं असतं, जे स्वतःकडे लक्ष देणं असतं, तर तेच राहून जातं. म्हणजे काय होतं, उन्हाळ्यामध्ये आता डिहायड्रेशनचे वगैरे महिलांना बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर मग त्याच्यामुळे आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि आता उन्हाळ्यात चालू होतील ते म्हणजेच कलिंगड आणि ग्रेप्स, म्हणजेच आपले द्राक्ष. तर हे आपण भरपूर खाल्ले पाहिजेत उन्हाळ्यामध्ये, कारण की मग आपल्याला डिहायड्रेशनचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही. आणि बाहेरचं कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा आपलं साधा आणि सरळ लिंबू सरबत प्यायचा. लिंबू थोडे महाग आहेत, परंतु कोल्ड्रिंकपेक्षा तर स्वस्तच आहे. आणि कधीतरी आपण ऊसाचा रस पण घेऊ शकतो. तर मग चला, ह्या थोड्याशा काही हेल्थ टिप्स आहेत, मग म्हणलं ते सांगण्यापेक्षा ह्या थोड्याशा टिप्स देऊयात आपण. तर मग चला, आता उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे, आपण नाही बोलतो परंतु, आणि इकडे तर मुंबईमध्ये एवढी गरमी असते ना, त्याच्यामुळे हे गरजेचंच आहे. चला, आता कूलर वगैरे पण आमचा क्लीन करून घ्यावा लागेल, कारण की आता कूलर वगैरे चालू होईलच. 5 महिने चालू झाले, आता हे 2-3 महिने हे आहेच, गरमी आहेच. तर मग चला, याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटला हा सेल्फी स्टिक आणि थोडीशी आपली हेल्थबद्दल माहिती, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही पण ही नक्की फॉलो करा, कारण की गरजेचं आहे हे, बाकीचे काही त्रास होण्यापेक्षा. आणि मग कसं होतं, उन्हाळ्यामध्ये डोकंदुखी हे सगळे त्रास चालूच होतात, कारण की पाणी कमी पडतं त्याच्यामुळे. आणि पाणी तर भरपूर पिलंच पाहिजे, फक्त उन्हाळ्यात थोडंसं जास्त पिलं पाहिजे आपण, आणि इतर वेळेस पण पाणी तर पिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शनच नाही. तर मग चला, ही माहिती कशी वाटली ते पण आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.